सामन्याला सुरुवात केली जाते. चोरावले विपक्ष मिरचीवाडी. यावेळेस पहिला चेंडू पाहतोय आपण, पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू. आणि या ठिकाणी चोरावले संघाची सलामीरची जोडी गणेश आणि विजय आणि गोलंदाजी मार्क वरती. मेमेंटरी पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळतोय शंकर. हा गोलंदाज मिरचीवाडी संघाकडून 4 षटकांचा सामना आहे. आणि या ठिकाणी पाहतोय दुसरा चेंडू फेकलाय, नो. आणि धावफलक 3 या अंकावरती पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट चेंडू फ्री हिट. दुसरा चेंडू ज्यावेळेस फ्री हिट वरती केलेला फटका हवेमध्ये. चेंडू या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय, परंतु क्षेत्ररक्षकाला मात्र गिरकी घेणारा हा चेंडू पाहतोय आपण. 2 धावा तर नक्कीच अर्जित झाल्यात. 2 धाब्यानं मात्र धावफलक पुढे सरकेल 5 या अंकावरती. 5 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण टीम चोरावले संघाच्या. पाहिलं तर चोरावले संघाला ज्यावेळी पहिली मॅच या मैदानावरती चालू होती त्यावेळी मात्र हा संघ उपस्थित झाला होता, परंतु मिरचीवाडी संघ काही उपस्थित नव्हता. त्या कारणास्तव मात्र शेवटच्या क्षणी हा सामना खेळवतोय आपण. या ठिकाणी डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. विजयला यावं लागेल माघारी. पहिला झटका चोरावले संघाला विजयच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हलियन विजय. पाहतोय न्यू बॅट्समन मैदानामध्ये अक्षय पवार. चोरावल्याचा अक्षय पवार आहे. पाहतोय स्ट्रायकिंग एंडला अक्षय ना स्ट्रायकिंग एंडला गणेश. दोन्ही बंधू मैदानामध्ये चोरावले संघाकडून खेळत असताना हा डिटर अक्षय पवार मात्र मैदानामध्ये. पुनश्च गोलंदाज तयार. या ठिकाणी पाहतोय आपण सचिन जास्त आज खुश आहेत. मला वाटतं ही एंट्री एक्स्ट्रा देतील. तर फटका केला अक्षयच्या बॅटमधून हवेमध्ये. चेंडू आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात अंदाज राखला आणि झेल मात्र टिपली जाते. फलंदाज बाद होईल. बॅक टू बॅक अक्षयला यावं लागेल माघारी. दुसरा झटका या ठिकाणी मिळतोय तो चोरावले संघाला. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला. 5 धावा. यावेळेस फटका पाहतोय हलक्या हातानं मात्र प्लेसमेंट करण्यात आली आहे आणि त्या ठिकाणी मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. चल न्यू बॅट्समन मैदानामध्ये लेट येऊन थेट कामगिरी मैदानामध्ये मिरचीवाडी संघाची पाहतोय आपण. न्यू बॅट्समन पाहतोय आपण विलास मैदानामध्ये एंटर होत्या.
5 चेंडू फेकलेत आणि 5 धाबा खर्ची गेल्यात गोलंदाज शंकर यानं आणि 3 विकेट आपल्या गोलंदाजीमध्ये कमावल्यात. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू ज्यावेळेस अप्रतिम चेंडू टाकला गेला. निधाव चेंडूची सांगता होती. पंच शरद वाघमार यांचा इशारा. षटक संपल्याचा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाफळकावरती धाबा आहेत त्या 5. 3 गडी बाद 5 धाबा चोरावले संघाच्या. त्याला लगेच नेक्स्ट बॉलर आपण सज्ज व्हा. जास्त वेळ घेऊ देऊ नका पंच. आपण सुद्धा मिरचीवाडी संघाला ताकीद द्यायच्या. आपल्याला सर्व सामने जर लाईव्ह टेलिकास्ट मध्ये पाहायचे असतील तर फास्ट केला, अन्यथा शेवटचे सामने ऑफलाईन खेळवण्यात येतील. या ठिकाणी पाहतो आपण लाईव्ह केटीसी लाईव्ह यांची टीम यांना मात्र नाईट मॅच आपण पाहतोय. आजपासून सुरू होणारी दामद नाईट या ठिकाणी मात्र जायचं. डे नाईटची स्पर्धा आहे. सेकंड ओव्हर या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज रघुनाथ गोलंदाजी मार्ग वरती. पहिल्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण एसटी रक्षक आणि क्षेत्ररक्षकाला चकवून मात्र चेंडू झालाय सीमा पार. ब्लॅक स्क्रीनच्या साईडने हा खडखडी चौकार. ज्यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला खेळून काढलाय. टॅप केलंय. या ठिकाणी पाहतो आपण एकशा कबरला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहतो आपण खराब फेकी. 2 धाबा नंदूच्या बॅट मधून आणि धावफलक 2 या अंकाने पुढे सरकेल 11 या अंकावरती. यावेळेस फटका खेळला हवेमध्ये. चेंडू आहे नंदूच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक तैनात या आणि मात्र लॉंगॉनला टिपली जाते झेल. बॅट्समन नंदूला यावं लागेल माघारी. बॅक टू द पवेलियन. चौथा झटका या ठिकाणी चोरावले संघाला नंदूच्या स्वरूपात. बडी मछली जाल में फंस चुकी है. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दाफलकावरती धावा आहेत 12 आणि यावेळेस चेंडू येतोय डॉट. 5वा चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज रघुनाथ यानं. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. ज्या फुलटॉस चेंडू होता फटका मात्र खेळायचा होता. त्या ठिकाणी पाहते आपण रनआउटची संधी. आपण सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचला विलास.
दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. लक्ष्मण हा गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू घेऊन 13 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूमध्ये 13 धावा कुठून काढल्या. त्यावेळेस फटका केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात या मिड विकेटला. आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. अंकुश आणि विलास ही जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. यावेळी शॉर्ट पिच चेंडूचा अंदाज आखता आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ताबडतोब बॅटिंग करायला प्रत्येक बॉल मोठा षटकार डॉट ना. यावेळेस फटका आलाय तिसऱ्या चेंडूवरती. पाहतोय आपण शॉर्ट मिड ऑनला. यावेळेस पाहतोय पंचामाल सांगताय सुएर 12 एक्स्ट्रा धाव फलकावरती 18 धावा पाहतोय आपण. लो स्कोर मॅच मैदानामध्ये थेंबे थेंबे तले साचे अशी परिस्थिती. यावेळेस अप्रतिम फटका पाहतोय आपण. स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा अर्जित झाल्या. 2 धाव्यानं धावफलक 20 या अंकावरती. डिक्लेअर कर वाईड नंतर डॉट ना 2 डॉट वाईड घे ना. आता डॉट घे ना तू. 2 घे आता वर कुठे 2 घे. बोल 2 झाला ना. झाली डिक्लेअर. तू डिक्लेअर. धावफलक पाहतो आपण 20 धावा 3 षटकामध्ये प्लस 2 रन पेनल्टी पकडून 22 धावा
टोटल विजयासाठी 23 ची गरज असेल. 18 चेंडूमध्ये मिरचीवाडी संघाला 23 धावसंख्येची गरज. सलामीची जोडी पाहतोय नवनाथ आणि शंकर मात्र मैदानाच्या दिशेने रवाना होतीये. टीम मिरचीवाडी संघाची 18 चेंडू 23 ची गरज आहे विजयासाठी. नेक्स्ट मॅच बाकस संघ आपण सुद्धा तयार राहायचं आहे. जे काही खेळाडू असतील कुठे गेले असतील तर आपण मंचाच्या दिशेने येऊन डाव्या साईडला येऊन उभे राहायचं आहे. यानंतर वाकस विपक्ष या चालू असलेतील विजयी संघ आणि वाकस यांच्यात सेकंड राऊंडचा दुसरा सामना खेळवला जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किशोर हा गोलंदाज झाला. गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग एंडला नवनाथ, न स्ट्रायकिंग एंडला शंकर ही जोडी. यावेळेस फटका पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर कार्पेटच्या साह्यानं नवनाथच्या बॅटमधून लॉंगनला आता निघायचे 5 ला तिथे पोहोचायचे दामतला. यावेळेस फटका पाहतोय शंकरच्या बॅटमधून अबाई सबर होत्या. त्या ठिकाणी मिडॉनला क्षेत्ररक्षक नंदू तयार आहे. चांगली झेल टिपली आहे आणि फलंदाज बाद. पहिला झटका शंकरच्या स्वरूपात टीम मिरचीवाडी संघाला. बॅक टू द पवेलियन शंकर. तू निघून ये इकडं. ते फक्त प्रॅक्टिसला ते फक्त प्रॅक्टिसला आमचं त्यांना लांब लांब मारा. हे कोण आहे बॅट्समॅन? हा न्यू बॅट्समन पाहतोय आपण लक्ष्मण आणि नवनाथ ही जोडी मैदानामध्ये मिरचीवाडी संघाची. गोलंदाज किशोर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती 3 चेंडू फेकले, 1 डाव खर्च केले आणि 1 विकेट त्यांना मात्र त्या खात्यामध्ये कमावला. यावेळेस फुलटॉस चेंडू पाहतोय आपण स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेनं हा चेंडू. 1 धाव आली आहे. एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. चांगलं बॅकअप पाहतोय पण खराब कलेक्शन नाही रक्षकाचं, परंतु चांगला बॅकअप पाहायला मिळाला. एका धाब्याने धावफलक 2 या अंकावरती. 23 ची गरज असताना मात्र 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 5वा चेंडू घेऊन सज्ज होईल गोलंदाज किशोर. जबलीस पाहतोय आपण चांगला चेंडू यॉर्कर लेजचा चेंडू करून काढला. 1 धावेवरती शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षकानं चेंडू मात्र अडवला गेला. 3 धावा. पुनश्च अप्रतिम चेंडू होता. कार्पेटच्या सहाय्यानं चेंडू चालला आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेनं. 1 धाव बली आहे आणि या पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होता. मेमेंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त होत्या आणि धावफलकावरती धाबा खर्ची केल्यात मात्र 4. 1 विकेट मात्र कमावले गोलंदाज किशोर यानं. 23 ची गरज असताना 4 धाबा कमावल्यात. अप्रतिम
षटक हाताळला किशोर यानं. पाहिलं तर किशोर असेल, अक्षय, गणेश तिघे भाऊ एका संघामध्ये खेळत असताना चोरावले संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्क वरती विलास. चला पंच सामना चालू करा, जास्त बिल घेऊ देऊ नका. 4:30 वाजलेत. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी अप्रतिम वेगानं बॅट फिरवण्याचा प्रयत्न लक्ष्मण याचा. भन्नाट वेगानं दुसरा चेंडू. ज्यावेळेस पुन्हा शॉर्ट पिच चेंडू आता स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून फटका केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गणेश तयार आहे. एक धाव आली, एका धावेनं धावफलक 5 या अंकावरती. पण तो कीपर आपल्या वाडीत नाही ना? आपल्या वाडीत असेल ना? मग आपल्या वाडीतच असतो ना, ते बोलतोय. तो कीपर असतो ना. नाही याला बेटा आला काय तू गावात बघितला असेल इकडे. स्वेर मारा या ठिकाणी पाहतोय आपण विलासच्या मार्फत 6 धावा स्वेर मारेनं. तिसरा चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण बॅकवर्ड शॉट लेगला मात्र चेंडू चालला सीमा पार. 4 धावेसाठी आला हा चौकार. या चौकारच्या सहाय्याने धावफलक 10 या अंकावरती. ज्यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण फाईन लेग स्लिपला. काय एक धावली, एका धावेने धावफलक 11 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस फटका पाहतोय आपण शॉर्ट मिड ऑनला. किशोर चांगलं क्षेत्ररक्षण, छोटा खेळाडू आहे परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहतोय. पहिलं षटक सुद्धा चांगलं हाताळलं. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कमाल करत असताना 12 धाबा धावफलकावरती. आर्यन लावला कॅमेरा फोकस कर सापडतील एवढ्या बघितला ना. पुढे शॉर्ट पिच चेंडू होता, स्लोअर चेंडू आपण पाहतोय. आर्यन फोकस ए लवडे हो. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडू मध्ये 12 धावा कुठल्यात मिरचीवाडी संघानं. आणि विजयासाठी मात्र 6 चेंडू 11ची गरज.
तिसरा षटक घेऊन आला विजय हा गोलंदाज 6 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे आणि हा गोलंदाज ज्यानं मात्र अनेक सामन्यामध्ये आपलं नाव कमावलंय गाजलेला गोलंदाज आहे चोरावली संघाचा 6 चेंडूमध्ये 11 वाचवायचे आहेत या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती फटका केला त्या ठिकाणी पाहतोय आपण सिलिमिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे किशोर छोटा खेळाडू आहे वारंवार चांगलं क्षेत्ररक्षण पहिला तर आतापर्यंत एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये सीमा पार पहिला तर एकही चेंडू गेला नाहीये 6 चेंडू 11ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे आता मात्र 5 चेंडू 10ची गरज प्रति चेंडू 2 धाब्यानं मात्र स्ट्राईक रेटनं खेळायचं आहे दुसरा चेंडू घेऊन सज्ज नाही क्लासला कोलिवलीला लेका पिंपलोली पोरी कोणच नाही आपल्या शाळेत यावेळी अप्रतिम चेंडू होता त्या ठिकाणी यष्टीरक्षकानं केली आहे गलती एक सिंगल आली आहे कुठेतरी यष्टीरक्षकानं चेंडू धरणं पकडणं गरजेचं होतं डॉट चेंडू होता तिथे एक धाव मात्र बाईच्या स्वरूपात आली आहे या ठिकाणी पाहतोय आपण पंच शरद सर यांचा इशारा स्वेर मारा 100 धाव ज्या ठिकाणी धावा वाचवायच्या त्या ठिकाणी गोलंदाज विजय धावा खर्ची करतोय संघाला विजयाच्या दिशेनं वाटचाल करावी लागेल तर निर्धाव चेंडू फेकावे लागतील यावेळेस स्लोवर चेंडू त्या ठिकाणी आई झाली तो एक रन कर ना निर्धाव चेंडूची सांगता होती 3 लाख 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला 15 झाले ना ममद्या यावेळेस फटका केला पुनश्च पाहतोय आपण शॉट मिडॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक जातोय नंदू 2 धावा आल्या 2 धावेनं मात्र धावफलक पुढे सरकेल 17 आणि 2 चेंडू 6 ची गरज एक मोठा फटका विजयाच्या आशा पल्लवित करेल मिरचीवाडी संघासाठी तो मोठा फटका येणार का लक्ष्मणच्या बॅट मधून 2 चेंडू 6 ची गरज बिग फाईट आपण पाहतोय मिरचीवाडी पक्ष चोरावले स्लोवर डिलिव्हरी हलक्या हाताने चेंडू टाकला बुद्धीचा वापर अकलेचा बुद्धीचा वापर मैदानामध्ये विजयच्या मार्फत कारण की या गोलंदाज विजयाला माहिती आहे एक मोठा फटका मारायचा आणि त्याच रीतीनं मात्र लक्ष्मण हा फलंदाज आपल्या बॅटची मुवमेंट च्या नुसार एक चेंडू 6 ची गरज असताना फटका तर खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नंदू चेंडू मात्र अडवला आणि या ठिकाणी